श्रावण महिना म्हटलं की कांदा लसूण टाळून सात्विक आणि साधं जेवण करण्याची परंपरा अनेक घरामध्ये असते. पण कांदा लसूण न वापरता चविष्ट काय बनवायचं हा प्रश्न पडतोच ना. म्हणूनच आज मी घेऊन आलेली आहे एकदम सोपी, झटपट आणि चवीला भन्नाट अशी फ्लॉवरची भुर्जी. कमी साहित्य, अगदी सोपी पद्धत आणि पोळी भाकरीसोबत अप्रतिम लागणारी ही भुर्जी एकदा तरी करून बघा. चला तर मग श्रावण स्पेशल फ्लॉवर भुर्जी बनवायला सुरुवात करूयात. पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवायचे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूया. इथे मी 500 ग्रॅम कोबीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. पाणी आपलं चांगलं गरम झाल्यावर याच्यामध्ये फ्लॉवरचे तुकडे घालूयात. 5 मिनिटे आपल्याला याच्यामध्ये ठेवायचं आहे. असं उकडून घेतल्यामुळे बारीक अळी असेल तर ती बाहेर येईल, फ्लॉवरचा उग्रवास कमी होईल आणि तो थोडा मऊही होईल. चमच्याच्या साहाय्याने पलटून घेऊयात. 5 मिनिटे झालेली आहेत. फ्लॉवरचा थोडासा रंगही बदललेला दिसतोय. पाण्यातून बाजूला काढूयात. आता याच्यावर साधं पाणी घालून धुवून घेऊयात. धुवून झाल्यानंतर किसणीने आपण याला बारीक किसून घेणार आहोत. सगळा फ्लॉवर आपला किसून झालेला आहे. आता आपण याला फोडणी देऊयात. कढईमध्ये मोठी एक पळी तेल घालूयात. तेल चांगलं गरम झाल्यावर पाव टीस्पून हिंग घालूयात. अर्धा टीस्पून जिरे, अर्धा चमचा हळद घालूया. 2 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. थोडंसं आलं किसून घालूयात. साधारण 1 इंच आलं किसून घालायचे. 3 पिकलेले टोमॅटो एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. पिकलेला टोमॅटो घालूया. गॅसच्या मध्यम आचेवर टोमॅटो मऊ होईपर्यंत भाजून घेऊयात. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालून मिक्स करूयात. जर तुम्हाला मीठ घालायचं नसेल तर झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. 7-8 मिनिटे झालेली आहेत. टोमॅटो आपला मऊ झालेला आहे. आता इथे मी गॅसची आच कमी करत आहे. 1 कप फ्रोझन हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. तुम्ही ताजे वाटाणे सुद्धा घेऊ शकता. वाटाणे घालूयात. फ्रोझन वाटाणे निम्मे शिजलेले असतात, म्हणून याला मी 5-7 मिनिटे परतून घेणार आहे. जर ताजे वाटाणे घेणार असाल तर वाटाणे मऊ होईपर्यंत नीट शिजवून घ्या. वाटाणे आपले चांगले परतून झाल्यावर किसलेला फ्लॉवर घालूया. याच्यामध्ये आता काही निवडक मसाले घालूया. चवीनुसार मीठ, पाव चमचा आमचूर पावडर, पाव चमचा लाल तिखट घालूया. जर तुम्हाला चटपटीत आणि तिखट खायला आवडत असेल तर आमचूर पावडर आणि लाल तिखटचे प्रमाण वाढवू शकता. पण लक्षात ठेवायचे, आपण हिरवी मिरची फोडणीमध्ये घातलेली आहे. मसाले मिक्स करून झाल्यावर साधारण 2 चमचे याच्यामध्ये पाणी घालूया. हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून 7-8 मिनिटे मंद आचेवर शिजवून घेऊयात. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढून हलवून घेऊयात. कीस मऊ झाला आहे का नाही ते पाहूयात. कीस अजून मऊ झालेला नाही आहे. परत आपण याच्यावर झाकण ठेवूयात. 3 ते 4 मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूयात. आता आपला फ्लॉवरचा कीस मऊ झालेला दिसत आहे. सगळ्यात शेवटी पाव चमचा गरम मसाला घालूया आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालूया. मिक्स करून घेऊयात. आपली कांदा लसूण विरहित फ्लॉवरची भुर्जी तयार झालेली आहे. तयार झालेली ही फ्लॉवरची भुर्जी तुम्ही चपाती, पुरी, रोटी, भाकरीसोबत खाऊ शकता. साधा किंवा जिरा राईससोबत सुद्धा याचा आनंद घेऊ शकता. ही भुर्जी तुम्ही टिफिनला किंवा जेवणासाठी बनवू शकता. या श्रावणात तुम्ही अशी फ्लॉवरची भुर्जी नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.